हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ब्लॉगची सुरुवात होते आपल्या गावापासून, म्हणजे बाहेरून. आम्ही चाललो आता देवळामध्ये आणि आज आहे नागपंचमी. सर्वात प्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला सोमवार, त्याची पण शुभेच्छा. हा, पहिला सोमवार आहे, श्रावणाचा पहिला सोमवार आहे. तर जान्हवी आणि मी चाललोय आता देवळामध्ये चाललोय. जे लास्ट टाइम आपण गेलेलो ना शंकर तिथे चिपळेला, तर तिथेच चाललोय आता. तर बघूया आता. सकाळचे किती वाजलेत माहितीये? 9 वाजले. 9, 9:15 झालेत. 9:15 झाले. 9:30 झाले. 9:30 झालेत. आणि व्ह्यू बघा, आमच्यासारखाच झालं, ग्रीन ग्रीन. आम्ही 90च्या यंगर आहे लेडीज. आमच्या इकडचा व्ह्यू खूप भारी असतो. आता देवळात बघूया कसं काय होतंय ते मी तुम्हाला दाखवेलच, तर कंटिन्यू राहा माझ्या बरोबर. हे भाईसाहेब आपल्या बरोबर पडदे लहान असतात, आपले खूप मोठे मोठे आहेत ना हे दरवाजे. किचनच्या खाली तू लावतेस तसं? अच्छा. सेल्फी स्टिक माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे ट्रायपॉड आहे, पण तो ट्रायपॉड मी आता घेऊन नाही येऊ शकत, कारण ते मला हँडल नाही करता येत. परत आता जान्हवी असती माझ्याबरोबर येताना रिटर्न, तर ठीक आहे. तर ती ऑफिसला जाणार आहे. नाही, सगळ्यांना दवाखान्यात घेऊन जातात आमच्या इथे. जान्हवी असते घेऊन जातात कुठे कुठे. तलाव भरतच चाललाय. रस्त्याचा तलाव झाला जान्हवी तो ना. आपली गाडी नाही फसलेली तिथे, मग इथेच मध्ये. अरे आता नाही, चांगला रस्ता होता जान्हवी. ते आता नाही का जागा हे जी होती ना, कसली होती शेतीची, ते पाणी बघ ना, तलाव झालंय. कमळ येतील आय थिंक त्याच्यात. नाही येणार. ही फुलं पण नाही. तेव्हा ही गवत आलेलं नव्हतं, मस्त होतं. आता गर्दी पण नाहीये. आपण मे मध्ये आलेलो ना, जून मध्ये आलेलो. पाऊस कुठे होता जून मध्ये? आता बघा झाडी बिडी किती वाढलीत. चला जाऊया देवळात. काहीच गर्दी नाहीये. मला असं वाटलं खूप गर्दी वगैरे असेल. एवढे छान दर्शन होईल ना, मस्त, खूपच छान. चला आहेत आतमध्ये आहात लोक, बघूया. चला जाऊया. आलो देवळात, दर्शन घेऊया. मारुती राहायचं. ग्रीनरी मस्त झालंय ना बाहेरचं. हिरो हिरो जायचं ऑफिसला, मी घरी जाणार. तिथे घ्यायचं. जान्हवी तिथे गेली. तिथे मस्त हिरवगार झाले. मागे नदी आहे या साईडला. लास्ट टाइम दाखवली मी ती नदी. गेलो ना आपण, आता सगळी झाडे झाली. त्या साईडला नदी आहे पलीकडे. झाडी नदी तर भेटेल बघायला, आपण नको गाडी घेत ना जान्हवी. इथून आपण गेलेलो ना लास्ट टाइम पलीकडे नदीतून. डोंगर किती जवळ वाटतो ना. नदीतून गेलेलो, त्या नदीला पाणीच नव्हतं आणि आता भरपूर पाणी. आम्ही जाऊ नाही शकत. देऊळ एवढं छान आहे ना, म्हणजे ते मारुती राहायचं. बाय 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 बाय.
चला जान्हवी गेली, आपण आपल्या रस्त्याला लागूया. चलो, पाऊस नको यायला तर भिजून जाईल. तिला रिक्षा भेटेलच. आता मी घरी पोचली, जान्हवी गेली असेल. 11:15 झाले. तर आईला काय मांजरीचं बघितलं लगेच क्याव क्याव पिकलं त्या आईला. शेंदूर सगळं थांबायला बघ. माझं पोट काय मांजरीला लावलं, आईला लावते. आई आहे का? अरे वा, तांदूळ लागले. आई बसले काय बघताय? बघते काहीतरी टाइमपास केले मला. रेसिपी बघू नका अजिबात. रेसिपी अजिबात नका बघू. करड्याची भाजी जाम गरम झाले. भाज्या नव्हते करत घातले. नाही, इथे वेगळ्या वेगळ्या पावसाळ्यातल्या भाज्या होत्या त्या आपण खात नाही. आणि कंटोळी 50 रुपयाची एवढीशी, 100 रुपयाची. चलो आता बघूया काय. आता तर माझा उपवास आहे. आईला आहे चपाती भाजी, भात लावेल, वरण करेल. आणि मला आहे आता चहा पिते. कसं वाटतं मेरे हात में आज घर चेंज करते ही गोष्ट खरी आहे. मला खरं नव्हतं वाटत, पण ही घरं नाही घरातल्या घरात आता ही चेंज झाली. आज सकाळीच, आज हिला 7 दिवस झाले. 7 दिवसांनी घर चेंज करते. 7 दिवसांनी 7 वेळा. तर ती बेडवर असायची इथे. तिने आज पिल्लं बघा कुठे आणली, दाखवते तुम्हाला. हे इथे आपली मशीन असते, वॉशिंग मशीन. ह्या खूपच्या तिने पिल्लं आणले. हे बघा कशी ओरडते. हे पिल्लं आणले तेव्हा 2 पिल्लं बघितलं कुठे असले. ते केलंय करणं. मग बघा हा बॉक्स इथेच आहे. कशाला हा बॉक्स ठेवला इथे ठेवते. ते बघते तुला वाटतं किती पिल्लं आहेत. ह्याच्यात ठेवते मी. ठेवू का ह्याच्यात? मध्ये येऊन बसले तर मी पिल्लं आणू कोण. ह्याच्यात ठेवले ती पिल्लं. म्हणजे काय करते बसली. नशीब काय खरं नव्हतं. अंगावर टाकतो तुझ्या, अंगावर टाकल्यावर झोपते ती. झोप. बघितलं तिथे पिल्लं नाही राहत. उठून आली, काय देऊ पडलं. तिला दूध ती मला शोधत असेल. आई झोप झोप. आता पिल्लं कम्फर्टेबल आहे. तर तिने एकदम तर खोपच्यात पिल्लं नाही भरलेली. नंदिनी 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 आता झाडू. नंदू हे बघ काय पडले खाली आपलं. आता ना झाडू पडले. मी आली उभी नाही इथे. हे बघ काय ना दिसला का माझे किती चाप पडले. कपडे सुकवायचे तुम्हाला दाखवते. हे बघ नंदू बोल हाय कर. हाय कर. हॅलो आय एम नंदिनी. पडला माझा इथे कचऱ्यामध्ये. माती आहे सगळी इथे. हा झाडू काढला. खुशीने झाडू काढला है ना नंदू. कोणी काढला झाडू. दीदीने. पडशील तिथे नको जाऊ. बाय बाय नंदिनी. तिथे पावडर टाकली आहे. कोणी नाही जायचं तिथे. हा नाही जाणार ना नंदिनी.
असं पान घ्यायचंय आणि त्याच्यावर हे लाटणं आहे, लाटणं असं करायचं. बघा, आवाज येतो तुम्हाला? त्या शिरा आहेत ना, दबल्या जातात सगळे. त्याच्यानं काय होत आहे? तेच लागतात ना मग त्यांना फाटतात. राईट. आता पण नव्हतं माहिती म्हणून मी आईला विचारलं. त्याच्यासाठी जुनी माणसं आपल्या घरात पाहिजेत हे ह्या कामासाठी. मला तर काय लास्ट टाइम मी बनवलेलं बरोबर नव्हते झालेले. फाटेल बाज. हे बघा मोठं पान आहे ते नको जास्त दाबू, नाही तर बास फाटेल. ते बघ पाटलं ना. नाही असं ठेवले. मोठं हे आहे. केवढं मोठं आहे. हा, असं दे. याचं जास्त नको दाबू, नाही तर फाटेल. मग याच्यात ओके. सगळी लावायची ना. ए हो हो साहेब, हे हात घ्या हाताने करूया. आवाज येतो बघितला का कसं? आपले पण शिरा अशात ना लाटण्याने मळायचे. हो तो मळतो ना. इटीने. बापरे काय डेंजर आहे तो माणूस. पातेल्यावर चाळणी ठेव आणि झाकण ठेव. नाही माझ्याकडे आहे ना काय? भांड. कसं? मोमोजचं, मोदकाचं. आवाज भारी येतो. बघूया मस्त. हे सगळं हे कर. हम्म. नाही तर ह्याने ठेव. देऊ का? नको. बस म्हटलं जाड आहे ते बस कपडे. बस. आता असं उलट घे पण. आणि हे ते पण आहे ना. मग? this one. कोणतं लावू? मी लावते, मला सांगेल. हे मोठं. आधी मोठं घेऊ. हाताला खाज येते. हा ना? कसं असं पलटी करू? अच्छा, असं असं लावायचंय बघा. हे असं. सगळीकडे व्यवस्थित लाव. हाताने लावत, चमच्याने नको पाटे. ते लोक किती बरोबर लावतात ना. त्यांना प्रॅक्टिस असते ना. एवढ्या वड्या काढतात, गोळे गुंडाळतात. पानं दुमडत दुमडत नाही घेत भाजून. एवढा वेळ नाही त्यांना. किती लोक खायला असतात. बनव. खायला म्हणजे ऑर्डर्स असतात एवढ्या. उरेल का ग एवढं एवढं थापतेस तू. जरा टाक. 3 पानं आहेत, परत मोडायला लावायला लागेल वरून. हे निपटून. उलटी सुलटी उलटी सुलटी पानं लावायची.
थांबा जरा 1 मिनिट होऊ तर तिथे हम्म. कुठे झाले हे ना जरा लावू दे तरी ती बंद. ते पुढच्या साईडला लावलं छोटं पण. सोडा नाही घातला ना याच्यात खायचा लक्षात नाही. आपण लावतो हा? घालतो आपण. जरा हलकी येते आहे का सोडा टाकू का याच्यात होईल का चांगली? होईल होईल त्याला काय आज लगे माझ्या कशात आहे सांग ना. ते बघा वरच ते वरच्या बरण्या आहेत ना ते बघा पुरी व्हाईट वाली. इकडे थांबा लगेच हात धुतला सांग नाही हे मला खायचं आहे. आग्रह असतो लोक ही वाईट पुढे त्याच्यात जरा सोडा टाकला लागच्या नाही मला सांगू ना मी करते. हा बस हे लागेल हे वरून पीठ जास्त हे मोडा आणते तसं नाही मग बस, थांबा जरा. बस फक्त मोड तेवढंच त्याला लावा साईडने दुमडलंय ते त्याला पण वरती लावायचं. एकदम बस बरोबर. हे खालून दुमड ते ना एवढं कमी कमी जास्त लावायला पाहिजे. पीठ घ्यायला पाहिजे होतं आणखी. हे काहीच नाही होणार चपट्या होतील या. काय करायचं मग मी बोलत होते तुम्हाला आणखी घ्यायचं पीठ. पिठाने काय होणार आहे अरे भरीव पाहिजे ना आपल्याला. ते येणार भरपूर नुसतं पीठ पीठ लागेल. थांब आता थांबा मी कर. छोटा छोटा गुंडाळा कर हा, असं टाईट गुंडाळत जा. हेच त्याच्यात कमी येतात पीठ. तर मग थांबा 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 एकच मिनिट. लय गुंडाळत हे असं आत घालायचं. गुंडाळत नाही. जाम पातळ झाली. काय पीठ ना पीठ नाही पातळ झालं ती वडी पातळ झाली. ते पीठ यार टाकायला पाणी. पाहिजे होती त्याच्यात. एकदम मस्त भरीव वडी पाहिजे त्याच्यात. पीठ कमी पडलं. दोन जुडे पाहिजे होते ना. पीठ कमी पडलं ते आता पीठ हे लागेल मस्त पान पान आतमध्ये हा, इथे सारणच काप, नाहीये. इथे काप आता मध्ये सुरू सारणच नाही आतमध्ये. आता हे हे कर, याला लाव. काय आई काय करू काहीच नाही त्याच्यात. हे बघ, अरे पाणीच आहे. तसंच आहे ते पातळ आहे पीठ घट्ट नाही नाही केलेलं. त्याच्यात पीठच नाही सारणच नाही. काय चालेल किती भरायचं नाही अजिबात नाही. मग पीठ पीठ लागतं सगळं नाहीच त्यात नाही आणि बरोबर. याचे मध्ये घालायचं चिकटव आणि ठेव उकडायला. सारण पाहिजे होतं त्याला काहीच नाही बघ. आता एवढं उरलं ते एवढं लावते तर लावते. सॉरी प्रेक्षक हो हे बरोबर नाही झालेली. नेक्स्ट टाइम चांगली दाखवेल. याच्यात काहीच नाही सारण. आमच्या आईने गडबड केली. गडबड हो गई ती हो गई. त्याच्यात सारण असेल ना तर ती चांगली वाटते. पण आता सारण नाहीच आहे त्याच्यात. बघूया कशी होईल ती. होईल आणि कभी
आमच्या हल्ली सगळं दिसत आहे. हे माझ्याकडे भांडे, ह्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात ठेवले आणि आळू वडे आता डिश ठेवते, असून डिशने ठेवते डायरेक्ट. उरलेल्या ह्याच्यात लावते मी आता गॅस पेटवते. आधी पाणी तापून ठेवते, नंतर हे ठेवते त्याच्यावरती. पुढे आपण आळू वडी वडी लावले, वडी होत आली. हे बघा टापे त्या दिवशीचे कुकर लावलं, पीठ मळायला लागतं. पीठ मळते, भेंडीची भाजी करते. फ्राय करून मध्ये वरण ठेवलं आणि मी आता चपात्या करायला घेते. आपले झाले, आपले केली वैष्णव बाबांनी खाल्ली. कसं कळतंय चपात्या करायच्या, वडी पण झाली, भात तर झालेलंच. आता चपात्या करायला घेऊ. कालचा व्हिडिओ अपलोड करायचा होता, मी सगळं एडिटिंग करत होते, पण सगळं माझा फ्लॉप झालं, कारण मेमरी भरली एवढी मला काहीच करता येत नाही. मी किती मिनिट मारला, हे केलं ते केलं. शेवटी मी व्हिडिओ अपलोड करायच्या टायमापर्यंत करत होते. शेवटी घरातलं जेवण करेपर्यंत टाइम मिळूनच मला टाकायलाच नाही भेटला व्हिडिओ. त्याच्यासाठी सॉरी. आणि काय खूप मेमरी भरते ना, काय ना काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला सपोर्ट करेल प्लीज. तुम्हाला जर सारख्या रेसिपी बोलून कंटाळा असेल, मला पण असं वाटतं की तुम्हाला काहीतरी नवीन दाखवलं, बाहेर तर दाखवेल. नाही जे घरातलं तेच मी तुम्हाला दाखवतो. काहीतरी घरी असेल, कामाला जॉबला जात नाही म्हणून हे सगळं दाखवते. आय होप तुम्हाला आवडत असेल. असं नाही, आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा तुम्ही सबस्क्राईब करून परत तुम्ही मला काय बोलता त्याला परत का हे करून टाकता असं नका नको प्लीज. आणि कमेंट्स करा, लाईक करा. मला पण वाटतं आणि व्हिडिओ चांगले बनवावे. तर आता जेवण येते विदेशी 6 वाजता. तर जेवण आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, बाय बाय. तर मी भेंडीची भाजी पण केली आहे बघा, मस्त केली, छान झाली ना भेंडीची भाजी. ह्याच्यात काढून ठेवली आहे मी, तर मला कढई ह्याच्यात पॅन पाहिजे होता मला, त्यासाठी चपात्या करायला घेते आता मी. मस्त झाली भेंडी.